एका साध्या पोळीने घरातलं नातं इतकं घट्ट होऊ शकतं का? थोडा विचार करा आणि शेवटपर्यंत बघा, कारण ही फक्त रेसिपी नाही, ही आहे भावना. नमस्कार, तुम्ही पाहत आहात फ्लॅश खबर मराठी. एका शांत सकाळी स्वयंपाकघरात बाबा आदिराला हळूच म्हणाले, "बरं आदिरा, मी तुला पोळी करायची सोपी पद्धत शिकवू का?" क्षणभर थांबून आदिरा चमकून म्हणाली, "बाबा प्लीज, मला खूप दिवसांपासून शिकायचं होतं." बाबा हलकसं हसले आणि शिकवायला सुरुवात केली. पहिल्यांदा मऊसर कणिक तयार करायची. खूप कडक नाही, खूप सैल नाही, अगदी बरोबर. मग त्याचा छोटा गोळा घ्यायचा, त्याला हलकं पीठ लावायचं आणि बघ, असा पिठात फिरवायचं, म्हणजे तो चिकटणार नाही. आदिरा बारकाईने बघत होती. बाबा पुढे म्हणाले, "आता हा गोळा इथे ठेवायचा आणि हे बेलणं. एकदा पुढे, एकदा मागे. पण लक्षात ठेव, हात हलका असला पाहिजे." त्या शांत क्षणात फक्त बेलण्याचा आवाज आणि दोघांच्या श्वासांची लय. अचानक आदिरा हसत म्हणाली, "अहो, जरा हळू, किती धडपडताय?" बाबा थोडं थांबले आणि हसून म्हणाले, "हे माझंच वाक्य आहे ना, आज तुलाच लागू होतंय." दोघंही हलकसं हसले. त्या हसण्यात एक आपुलकी होती, एक नातं अजून घट्ट होत होतं. मग आदिरा थोड्या विश्वासाने म्हणाली, "तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, आपण हळूहळू शिकत राहू." बाबा तिच्याकडे पाहत राहिले, जणू त्या एका वाक्यात त्यांना आधार मिळाला. पण तेवढ्यात वातावरण बदलतं. घरात नवीन मुलगी आल्याची बातमी येते आणि बाबा थोड्या सहजपणे म्हणतात, "आता ती आली आहे ना, म्हणजे घरातली सगळी कामं ती करेल. तुला काहीच करायची गरज नाही, तू फक्त आराम कर." त्या शब्दांनंतर एक शांतता पसरते. आदिराच्या चेहऱ्यावर हलकासा बदल, कारण काम कमी झालं होतं, पण हे छोटे छोटे क्षण, हे शिकणं, ही जवळीक कुठेतरी दूर जात होती. बाबा पुन्हा म्हणतात, "तू ऑफिसला जा, स्वतःकडे लक्ष दे, खूप धावपळ करतेस." पण मनात एक प्रश्न राहतो, खरंच काम कमी झालं की नात्यांमधली जवळीकही कमी होते का? कारण कधीकधी एक साधी पोळी बनवताना जे नातं तयार होतं, ते कोणत्याही सोयीपेक्षा जास्त मौल्यवान असतं. हातातून निसटलेले असे छोटे क्षण परत येत नाहीत. म्हणूनच जेव्हा वेळ मिळेल तेव्हा थोडं थांबा. आपल्या माणसांसोबत असे साधे क्षण जगा. कदाचित त्यातच खरी आनंदाची चव दडलेली आहे. तुम्हालाही अशी एखादी आठवण असेल जी आजही मनात घर करून बसली आहे, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फ्लॅश खबर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे प्रत्येक गोष्ट फक्त दिसत नाही, तर मनाला स्पर्श करून जाते.